नमस्कार सभी स्टूडेंट्स को। आज वसंत पंचमी, सरस्वती का पूजन दिन और विद्यार्थियों के लिए सरस्वती विद्या की देवता है। तो इस पावन अवसर पे सरस्वती को हम नमन करते हैं और मैं सरस्वती के चरणों में प्रार्थना करता हूँ कि मेरे सभी विद्यार्थियों को, विद्यार्थिनियों को अच्छी बुद्धि दे, उनका खूब नाम हो। इस प्रकार का आशीर्वाद मैं माँ सरस्वती से मांगते हुए आज का जो हमारा 4 नंबर का शिवाजी महाराज का व्याख्यान है वो मैं शुरुआत करता हूँ। तर महाराजांचा प्रतापगडावरचा पराक्रम तिसऱ्या भागामध्ये आपण वर्णन केला। अफजल खानाचा वध झाला। एवढा मोठा शूर सरदार जो 40,000ची फौज घेऊन आला होता, अशा अफजल खानाचा वध केल्यामुळं सगळीकडे शिवाजी महाराजांचं नाव झालं। मोगलामध्ये झालं, निजाममध्ये झालं, लोकांमध्ये झालं। आदिलशाही तर हादरली आणि लोक त्यांना सिरियसली घेऊ लागले की हा कुणीतरी एक महामानव आहे, साधा व्यक्ती तर असू शकत नाही, याच्यामध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे। आणि सगळेजण मग शिवाजी महाराजाला अत्यंत सिरियसली घेऊ लागले। बरं, आता तुम्हाला विचार पडला असेल, प्रतापगडावर एवढा मोठा महाराजांनी पराक्रम केला, आता थोडी काही दिवसाची विश्रांती घेतली असेल महाराजांनी। कारण आपण परीक्षा झाली की आईला सांगतो आता फार थकलोय मी आता, आणि मी आता 2-4 दिवस काही करणार नाही। साध्या परीक्षेमध्ये आपण थकून जातो। महाराजांना तर एवढा मोठा भीम पराक्रम केला होता। मग तुम्हाला असं वाटत असेल की महाराज आता मस्त बसले असतील गडावर, आता चला प्रतापगडावर, एवढा मोठ्या अफजल खानाला मारलं, एवढा मोठा विजय झाला, आपलं देशात नाव झालं आणि त्याच्यामुळे निवांत महाराज बसले असतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची चूक आहे। महाराज गप्प बसले नाही, महाराज आईच्या भेटीला गेले नाही। जिजाऊ आईसाहेब होत्या राजगडावर। आपण एवढा पराक्रम केल्याच्या नंतर निर्धास्त होतो। महाराजांनी पुढचं ओळखलं की आताच मोठी संधी आहे आपल्या राज्याचा विस्तार करण्याची, कारण सगळे घाबरलेत। एवढ्या मोठ्या पराक्रमामुळे धास्तावलेत सगळेजण, आणि आताच खूप मोठी संधी आहे आपल्याकडे। म्हणजे विजयामध्ये संधी शोधणारा हा राजा होता। त्यांच्या लक्षात येत होतं की आता सगळेजण घाबरलेत एवढ्या मोठ्या पराक्रमामुळे। मग आता आपल्याला संधी आपल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी, आणि ती संधी त्यांनी साधली। दुश्मन घाबरला होता, मुळावरच घाव घालायचं ठरवलं। आता संपवलंय ना, आता जास्तीत जास्त संपवायचं शिवाजी महाराजांनी निश्चय केला। आणि 11 नोव्हेंबर म्हणजे अफजल खानाचा वध केला होता 10 नोव्हेंबरला। 11 नोव्हेंबर 1659 ते 25 नोव्हेंबर 1659 या 15 दिवसात महाराजानं वाई ते कोल्हापूर एवढा प्रदेश काबीज केला। म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी महाराज गडाच्या खाली, आक्रमण सुरू, युद्ध सुरू। वाईचा प्रदेश जो अफजल खानाची आदिलशाहीची सत्ता होती तिथे, तिथून कोल्हापूर पर्यंत सगळा परिसर महाराजांना 15 दिवसामध्ये जिंकून घेतला। कारण काय होतं ना, लोक ज्यावेळेस हतबल होतात किंवा लोक ज्यावेळेस म्हणजे मनातून पराजित होतात ना, तर त्यांना पराजय करणं फार अवघड नसतं, महाराजांना माहीत होतं। आणि 15 दिवसामध्ये एवढं मोठं त्यांनी त्या ठिकाणी लक्ष साध्य केलं होतं। कोल्हापूरपर्यंत, कोल्हापूरच्या अंबा मातेला 3.5 वर्षाच्या गुलामगिरीमधून मुक्त केलं होतं। वैरागगड, सदाशिवगड, सुंदरगड, भूषणगड, चंदनगड, गुणवंतगड, वंदनगड असे अनेक गड महाराजांनी काबीज केले होते या 15 दिवसामध्ये। स्वराज्य वाढले,
कृष्णा, कोयना, वारणा सगळीकडे या नद्यांच्या सगळ्या आजूबाजूनी स्वराज्य वाढवण्याचं काम शिवाजी महाराजांनं अफजल खानाच्या वधाच्या नंतर केलं. वारणा नदी तर कोल्हापूरच्या आजूबाजूला ती नदी विस्तारलेली आहे. तिथपर्यंत महाराजांना आपलं स्वराज्य जे आहे ते वाढवण्याचं काम केलं. कोल्हापूरपासून जवळ होता पन्हाळगड, जो आदिलशाहीच्या ताब्यात होता. पन्हाळगड जिथं आज आपण चर्चा करणार आहोत, आजचा आपला जो हिरो आहे तो पन्हाळगडावरचा आहे. आणि आज चर्चा पन्हाळगडाची होणार आहे. त्या पन्हाळगडाला पण महाराजांनं काबीज केलं 29 नोव्हेंबर 1659ला. 29 नोव्हेंबरला पन्हाळगड आदिलशहापासून मुक्त केला, आपल्या स्वतःच्या ताब्यामध्ये घेतला. आणि विजापूर अगोदरच अफजल खानाच्या वधानं हादरलं होतं. त्याच्यामध्ये पन्हाळगडसारखा मोठा किल्ला पण शिवाजीराजांनी काबीज केला होता. आता मात्र विजापूर पूर्ण हादरलं होतं. नेताजी पालकर जो सरसेनापती होते शिवाजी महाराजांचे, शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्याच्यामध्ये सरसेनापती नेताजी पालकर यांनी विजापूरपर्यंत धडक मारली. कारण त्यांना सूचना दिली होती की आता धडक विजापूरपर्यंत मारायची. आदिलशहा विजापूरला राहतो आणि तिथपर्यंत त्याला धास्ती बसावी. नेताजी पालकरानं अगदी विजापूरपर्यंत, वेशीपर्यंत त्या ठिकाणी त्यांनी मजल मारली. पण वेशीच्या आतमध्ये त्यांनी जाऊ शकले नाहीत, कारण तिथं सिद्दी खलाल खान म्हणून वेशीवर अनेक सैन्यानिशी उभा होता. तुंबळ युद्ध झालं नेताजीचं आणि त्या सिद्दी खलाल खानचं. आणि नेताजींनी त्यानंतर पन्हाळगडाकडे प्रस्थान केलं. कारण तेवढंच दाखवायचं होतं, फार युद्ध करायचं नव्हतं की आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकतो, तुम्ही आमच्या घरापर्यंत घुसतात तर आम्ही पण तुमच्या घरापर्यंत घुसू शकतो, एवढंच नेताजी पालकरांना दाखवायचं होतं. ते त्यांनी दाखवलं आणि परत नेताजी पन्हाळगडावर गेले. विजापूरमधून मग फाजल खानला पाठवलं. आता हा घरापर्यंत आलाय शिवाजी, आता आपल्या वेशीपर्यंत आलाय, त्याचे सैनिक आपल्या वेशीपर्यंत आले. आता परत बंदोबस्त शिवाजी राजांचा करण्यासाठी फाजल खानला पाठवलं. फाजल खान कोण? अफजल खानाचा मुलगा. अफजल खानाला जो मारला होता प्रतापगडाशी, त्याचा मुलगा फाजल खान. याला त्या ठिकाणी 10,000 फौजी सोबत पन्हाळगडाकडे पाठवलं महाराजांना त्या ठिकाणी शिकस्त देण्यासाठी. महाराजांनी नेताजी पालकरला सैन्यासोबत पाठवलं. तो फाजल खान येतोय म्हणले की नेताजी पालकर, प्रत्येक लढाई काही राजाने लढायची नसते. नेताजी पालकरांना पाठवून दिलं आणि नेताजी पालकर आणि फाजल खान याचं भलं मोठं युद्ध झालं. तो होता 28 डिसेंबर 1659 आणि त्याच्यामध्ये फाजल खानचा नेताजीनं पराभव केला आणि अशा पद्धतीनं फाजल खान पळून गेला. विजापुरामध्ये परत आता काय करावं बंदोबस्त, कारण एकावर एक गड जिंकणं चालू होतं शिवाजी महाराजांचं. कारण शिवाजी महाराज स्वस्तच नव्हते, निवांतच नव्हते, त्यांना घाई झाली होती राज्य विस्ताराची आणि काहीच राहत नव्हतं आदिलशहाकडं. एकावर एक कोंढाणा गेला, पन्हाळगड काबीज झाला, अफजल खान गेला, फाजल खानचा पराभव झाला. त्याच्यामुळं परत नंतर विजापूरमधून सिद्दी जोहरला पाठवण्याचं त्या ठिकाणी त्या बादशहानं ठरवलं. सिद्दी जोहर अत्यंत शूर सरदार, दुश्मन असला तरी त्याची तारीफ करावी लागते. त्याच्यामधले जर चांगले गुण असतील, रावण कितीही वाईट होता तर त्याच्यामध्ये काही चांगले गुण होते आणि तसाच सिद्दी जोहर होता. अत्यंत चिकाटी होती त्याच्यामध्ये, अत्यंत एकनिष्ठ होता तो विजापूरच्या बादशहाची. आणि मग आता एक जसं आपण एखादं शस्त्र काढतो ना महत्वाचं, तसं अत्यंत मोलाचं, जोहर म्हणजे काय? जोहर म्हणजे रत्न. जोहरचा अर्थ काय? जोहर म्हणजे रत्न. त्या बादशहानं अत्यंत मोलाचं रत्न पाठवून दिलं शिवाजी महाराजांच्या बंदोबस्त करण्यासाठी. आणि सोबत फौज होती 65,000ची. यावेळेस 65,000ची फौज सगट सिद्दी जोहरला त्या ठिकाणी पाठवलं. सिद्दी जोहर पन्हाळ्यापर्यंत आला आणि पन्हाळ्याच्या सगळ्या बाजूनी पन्हाळ्याला वेढलं आणि पन्हाळ्याच्या आतमध्ये होते शिवाजी राजे. आणि पन्हाळ्याच्या सगळ्या बाजूनी 65,000ची फौज सिद्दी जोहरने उभा केली. आणि मग
त्या ठिकाणी सिद्धीनं पूर्ण पन्हाळगडाला वेढा दिला. पन्हाळगडावर तोफाचा मारा चालू झाला. सोबत तोफा आणल्या होत्या, तोफाचा मारा चालू झाला. पण पन्हाळगड हा अत्यंत म्हणजे ज्याची अगदी कठोर तटबंदी होती अशा पद्धतीचा तो होता. तोफाचा मारा होत गेला पण कुठंही त्याचा तट पडला नाही अशा पद्धतीचा तो पन्हाळगड होता. मग आता काय करायचं? पन्हाळगड तर पडणं गेलाय, एवढ्या मोठ्या तोफ्याचा मारा करतो तरीच काही होईना गेलंय पन्हाळगडावर. मग आता काय करायचं? तर ईस्ट इंडिया कंपनीची मदत घ्यायची सिद्धी जोहरनं ठरवलं. इंग्रजाची मदत. ईस्ट इंडिया कंपनी, इंग्रज हे व्यापार करण्यासाठी आले होते आणि राज्यकर्ते झाले. मुठभर लोक आपल्या देशामध्ये व्यापार करण्यासाठी आले, आपल्या राजांची परमिशन घेतली, अनेक राजांची परमिशन घेतली आणि त्याले राज्यकर्ते झाले. अशी ईस्ट इंडिया कंपनी राजपुरामध्ये होती, विजापूर पासून जवळच. हे लोक इंग्रजाचे राजपुरामध्ये होते. त्यांच्याकडे तोफ गोळा होत्या, त्यांच्याकडे लांब पल्ल्याच्या तोफा होत्या, त्यांच्याकडे बंदुका होत्या. अशा पद्धतीनं त्यांची मदत घ्यायची ठरवली आणि त्यांचा अधिकारी होता हेनरी रिव्हेंटन. त्या अधिकाऱ्याचं नाव आहे आणि सिद्धी जोहर स्वतः मदत मागण्यासाठी गेला. ही घटना आहे 1 एप्रिल 1660 ची. कारण किल्ला तर पडणं गेलाय, तोफा साध्या तोफ्याने काहीच होईना गेले. मग इंग्रजाकडे तो सिद्धी जोहर गेला. त्याची तारीख होती 1 एप्रिल 1660. लांब पल्ल्याच्या तोफा आणि दारुगोळा द्या अशी मागणी केली आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला बादशहाचं वरदहस्त तुमच्या व्यापारासाठी होईल अशा पद्धतीचं पण त्या ठिकाणी वचन सिद्धी जोहरनं दिलं. त्याच्या अगोदर काहीच दिवसापूर्वी इंग्रजांचा आणि शिवाजी महाराजांचा तह झाला होता. काहीच दिवसापूर्वी इंग्रजानं शिवाजी महाराजाला लिखित दिलं होतं की हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये त्याच्या विरुद्ध असलेल्या कोणत्याही लोकांना आम्ही शस्त्रसाठा पुरवणार नाहीत, आम्ही तोफ गोळा पुरवणार नाहीत, असं इंग्रजानं लिहून दिलं होतं शिवाजी राजांना. हिंदवी स्वराज्याच्या विरुद्ध तोफ गोळा देणार नाहीत असा तह शिवाजी राजांसोबत 10 एप्रिल 1600 म्हणजे आता हे 10 एप्रिल 1660ला ते तोफा पाठवून दिल्या, पण त्याच्या अगोदरचा हा तह होता. म्हणजे इंग्रज कसे आहेत बघा. शिवाजी राजांसोबत तह केला पण आता राजे तह मोडला त्यांनी. कारण त्यांना वाटलं आता पन्हाळगडावरून राजांची सुटका होणं शक्यच नाही. 65,000ची फौज आहे, तो माणूसच नाही तर काय तहाचं. अशा पद्धतीची त्या माणसाची वृत्ती आपल्याला त्या ठिकाणी त्या इंग्रजांची दिसून येते. लांब पल्ल्याच्या तोफाचा मारा झाला. किल्ल्याची तटबंदी ढासळण्यास सुरुवात झाली. राजे ते बघत होते. ते टोपीवाले बघून राजांना संताप झाला की काय लोक आहेत हे. काही दिवसापूर्वी माझ्यासोबत तह केला आणि आज माझ्याच विरुद्ध लढण्यासाठी तोफगोळा घेऊन आले. राजे प्रचंड संतापले होते पण हा संताप करण्याचा वेळ नव्हता. शांत डोक्याने विचार करण्याचा त्या ठिकाणी वेळ होता. पन्हाळगडाच्या किल्लेदार होता त्र्यंबकजी भास्कर. प्रत्येक गडावर किल्लेदार, त्याचं काम आहे तो किल्ला सांभाळणं. जसं तुमच्या शाळेमध्ये प्राचार्याचं काम असतं शाळा सांभाळणं, तसं त्या भव्य किल्ल्याचा किल्लेदार होता त्र्यंबकजी भास्कर. त्र्यंबकजी भास्कर सोबत महाराज सगळा किल्ला बघत होते आणि महाराजांना उद्गार काढले, अरे गाईच्या अंगाला गोची चिटकाल्याप्रमाणे जसे तो दुधाऐवजी रक्त पितो तशी ही इंग्रजाची जात. महाराज बोलून गेले, अरे गोचीड वगैरे गाईला चिटकल्याच्या नंतर तो दूध पित नाही गाईचं, तो रक्त पितो, तसे हे इंग्रजांची जात आहे, यांच्यावर काही भरोसा ठेवणं योग्य नाही असं स्वतः त्यांनी पुटपुटले आणि त्या ठिकाणी सज्ज झाले पुढच्या कृतीसाठी. किल्ल्यावर 2,000चे सैनिक होते. वेढा दिलेले होते 65,000 आणि किल्ल्यावर होते 2,000चे सैनिक. मुबलक धान्य होतं. महाराजांचे एक वैशिष्ट्य होतं, कारण कमीत कमी 1 वर्ष किल्ला लढवू शकतील एवढं त्यांनी धान्य साठा त्या ठिकाणी ठेवायचे. बांदल शूरवीर त्या ठिकाणी किल्ल्यामध्ये होते. त्या 2,000मध्ये बांदल सेना, शूरवीर, ज्याचं आपल्या भाषेमध्ये आजच्या म्हणायचं तर रफ अँड टफ, अशी बांदल सेना होती. आणि त्याचा नायक होता बाजी प्रभू देशपांडे आणि त्याचा भाऊ फुलाजी देशपांडे. हे सोबत होते त्या किल्ल्यावर पन्हाळगडावर.
राजांना माहित होतं अरे बांदल सेना माझ्या सोबत आहे, 1000च्या बरोबर आहे, काय घाबरायची गरज नाही. आणि मग ते सगळे मिळून ठरवायला सुरुवात केली की आता काय करायचं आपण. त्र्यंबकजी भास्कर होते, बाजीप्रभू देशपांडे होते, बांदल सेनामधले काही प्रमुख सेनापती होते, फुलोजी होते, असे सगळे मिळून आता ह्याच्यापासून काय करायला पाहिजे आपण, त्याचा विचार करायला सुरुवात केलं. आणि मग ठरवलं. महाराजांना माहित होतं की आपल्याला वेळ काढायला पाहिजे थोडासा. कशामुळे वेळ काढायला पाहिजे? कारण पन्हाळगडाच्या आजूबाजूला खूप पाऊस पडणार आहे. आता पावसाचा सीझन चालू होणार आहे. भयानक पाऊस पन्हाळगडाच्या आजूबाजूला पडतो हे राजांना माहित होतं. तर पाऊस आपल्याला वाचवणार आणि आपला सरसेनापती नेताजीची पण आपल्याला मदत होईल. नेताजी त्यावेळेस राजगडावर होते आणि मग सरसेनापती आपला बाहेर आहे, आपल्याला त्याची पण मदत होईल. या 2 गोष्टीवर राजांचा मात्र 100% विश्वास होता. आणि झालं तसंच. 5000च्या फौजेसोबत नेताजी पालकर आले, राजगडावरून आले, पण 5000ची सेना कुठं आणि 65,000ची सेना कुठं. नेताजी लढत होते, आवेशाने लढत होते, राजांना सोडवण्याचा प्रयत्न करत होते, पण एवढ्या मोठ्या सैन्यासोबत त्यांचाही काही निभाव लागत नव्हता. त्यांच्यासोबत होता सिद्दी हिलाल खान, जो आपल्या सोबत होता, वहावात खान, असे शूरवीर. हे 2 जण वडील आणि मुलगा, सिद्दी हिलाल खान आणि वहावत खान. सिद्धीचा मुलगा वहावत खान तो या युद्धामध्ये मारला गेला. नेताजींचा पराभव झाला. नेताजी तिथून निघून गेले, पळून गेले, कारण एवढ्या मोठ्या सेनेसोबत तग लागणं अवघड होतं. महाराजांना ह्या सगळ्या बातम्या येणंच बंद झालं आता, कारण आतमधलं बाहेर जाऊ शकत नव्हतं, बाहेरचं आतमधलं येऊ शकत नव्हतं. धाडसी कल्पना महाराजांना सुचली. महाराजांनी काही थोडासा वेळ, कारण पावसाची वाट बघत होते आता महाराज. आता आपल्याला निसर्ग आणि आई तुळजाभवानी आपल्याला वाचवेल हे त्यांना त्या ठिकाणी 100% खात्री होती. एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी. एक राजा होता आणि त्या राजाच्या कैदेमध्ये 2 जण होते. त्यांनी गुन्हा केला होता म्हणून त्यांना देहदंडाची शिक्षा झाली होती. त्या दोघांमध्ये एक फार हुशार होता आणि मग त्यांनी ती शिक्षा कशी वाचवायची टाइमपास करायला सुरुवात केली. त्यांनी मग वेगवेगळं कारण सांगायला सुरुवात केली की मी असा घोडा बनवणार आहे, जो घोडा उडू शकतो, आणि तो मी त्याची कल्पना माझ्या पद्धतीने मी अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न करायला लागलोय. असा वेळ काढू त्या ठिकाणी करत होता. आणि एक साधा माणूस होता, दुसरा कैदी. आपल्याला मरण आहे हे त्याला माहीत होतं, पण जो दुसरा कैदी होता तो जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करत होता. महाराजा पुढे ही गोष्ट गेली. त्या दुसऱ्या कैद्याने सांगितलं की महाराज, मला अजून काही थोडासा कालावधी द्या. त्या कालावधीमध्ये मी असा घोडा बनवणार आहे की जो उडू शकतो. महाराजांना याच्यावर काही फार विश्वास नव्हता. त्या महाराज म्हणजे त्या राजाला विश्वास नव्हता, पण तरी पण त्याला वेळ द्यायचं ठरवलं. पहिल्या कैद्याला फाशी झाली ठराविक वेळेमध्ये, पण दुसरा वाचला, त्याला वेळ भेटत गेला. मग त्याला अनेकाने विचारलं की हे काय तुझं नाटक काय चालू आहे? त्याने म्हणलं मला जेवढा वेळ जगता येईल तेवढा मी जगण्याचा प्रयत्न करायला लागलो. मला माहिती आहे की मी एक दिवस मरणार आहे, पण जेवढा वेळ मला व्यतीत करता येईल तेवढा वेळ घालवण्याचा मी प्रयत्न करायला लागलोय. राजालाही तेच माहित होतं की आपल्याला जेवढा वेळ घालवता येते, मरण तर आहे समोर, घाबरायचं नाही, पण त्याच्यामुळे आपल्याला जेवढा वेळ काढता येईल तेवढा वेळ काढण्याचा त्यांनी त्या ठिकाणी धाडसी संकल्प केला. आणि गंगाधर पंत या वकिलाला त्यांनी पाठवलं. हे वकिलांची फार मोठी भूमिका असते. प्रतापगडावर पण आपण रघुनाथ बघितले, ते टाइमपास करण्यामध्ये पटाईट असतात. गंगाधर पंत गेले, सांगायला सुरुवात केली. सोबत अनेक त्या ठिकाणी त्यांना बक्षिसं वगैरे घेऊन गेले सिद्धी जोहरसाठी, आणि त्यांना सांगितलं की राजे, आपण खूप शूरवीर सरदार आहात. आमचे राजे तर सपशेल तुमच्या पुढे शरणागती पत्करायला तयार आहेत, आणि उद्या संध्याकाळपर्यंत महाराज आपल्या समोर शरण येतील. अशा पद्धतीचं गंगाधर पंतने त्या ठिकाणी बोलणी चालू केली की तुम्ही
तुम्ही आता जिंकलात, महाराजांकडे पर्याय नाही, त्याने आता शरणागती पत्करणार आहेत आणि उद्या संध्याकाळपर्यंत मात्र महाराज आमचे गडावून खाली येतील आणि शरणगाती पत्करतील, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी संभाषण वगैरे दोघांमध्ये झालं. मग आता सगळी बातमी पसरली ना, कारण ती त्या सिद्धी जोहर पुरती मर्यादित राहिली नाही, सगळ्या सैन्यामध्ये पसरलं की आता महाराज शरणागती पत्करणार, गडाच्या खाली येणार, आणि त्यामुळं सगळं सैन्य बेसावत झालं. कारण आपण जिंकणार. एखाद्या क्रिकेटमध्ये काय होतं, एका ओव्हरमध्ये 2 रन काढायचे, माहिती आहे जिंकणार आहेत म्हणून. तसंच होतं आता, महाराजांचा पराभव होणार, महाराज शरणागती पत्करणार, त्यामुळे सगळं सैन्य अगदी निर्धास्त होतं. आणि त्याच्यामध्ये काय चमत्कार झाला, वारा चालू झाला, पाऊस चालू झाला, जे शिवाजी महाराजांना हवं होतं. त्या रात्री जोराचा पाऊस चालू झाला, त्या रात्री वारा चालू झाला, सगळं सैन्य आपल्या आपल्या तंबूमध्ये जाऊन बसलं, कारण एवढ्या वाऱ्यामध्ये टिकणं शक्य नव्हतं. आणि त्याच्यामुळं पावसापासून बचाव करण्यासाठी, वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी ते सगळं सैनिक जे आहे ते आपापल्या तंबूमध्ये आश्रयित झालं. महाराजांची काय योजना होती? त्या गडावर, पन्हाळ गडावर महाराजांसारखा दिसणारा एक शिवा काशीद नावाचा व्यक्ती होता, सैनिक होता, जो हुबेहूब राजासारखा दिसायचा. आणि त्यांची चेष्टा करायचे, ते आजूबाजूचे सैनिक चेष्टा करायचे, राजासारखं तो दाढी वाढवायचा प्रयत्न करायचा, राजासारखं चालण्याचा प्रयत्न करायचा. राजाच्या कानी ह्या गोष्टी होत्या आणि राजानं ठरवलं की आता शिवा काशीदला आपण शिवाजी राजे बनवून पाठवायचं, असा प्लॅन त्या ठिकाणी ठरला. शिवा काशीदला बोलावलं. शिवा काशीद म्हणला की महाराज, जर तुमच्यासाठी मला मरण येत असेल, कारण ते मरण तर येणारच होतं, हे शिवा काशीदला माहित होतं, शिवाजी राजांना माहित होतं, पण तुमच्यासाठी जर मरण येत असेल तर असे 10 मरण तुमच्यासाठी मी पत्करायला तयार आहे, असं म्हणून शिवा काशीद राजांचं सगळे वस्त्र त्यांनी घातले, जिराटोप घातला, ज्या माळा असतात, रुद्राक्षाच्या माळा असतील, त्या सगळ्या त्या ठिकाणी राजांसारखं त्यांनी परिधान केलं आणि तो तयार झाला. राजांचा काय बेत होता? राजांना 600 सैनिक सोबत घेतले. तो म्हणता सर 2000 होते, गडावर ठेवावं लागतील ना, राजे गेल्याच्या नंतर गड पण सांभाळायचा आहे त्या त्र्यंबक भास्करला, तर गडावर काही सैनिक ठेवले आणि 600 सैनिक हे राजांसोबत होते. पालखीमध्ये शिवा काशीद बसला आणि राजे साध्या सैनिकाच्या वेशामध्ये मार्गस्थ झाले. आणि अशा पद्धतीने, म्हणजे त्यांना हुलकी द्यायची होती, सापडला तर शिवा काशीद सापडेल, तोपर्यंत राजांना विशालगडावर जायचं होतं. विशालगड तिथून जो आहे ते अंतर पादाक्रांत करायचं होतं. घोड्यावर जाऊ शकत नव्हते महाराज, कारण घोड्याचा आवाज होणार, आवाज झाला की शत्रू सावध होणार, त्यामुळे त्यांना चलतच जायचं होतं. शिवा काशीदला पालखीमध्ये बसवलं, एका मेन रस्त्यानं त्या शिवा काशीदला पाठवलं, कारण तो सापडावा, आणि दुसऱ्या आडगळ रस्त्यानं शिवाजी राजे, बांदल सेना, बाजी प्रभू, फुलोजी, बांदल सरदार असे 600 सैनिक हे त्या आडवाटेनं काय झाले, मार्गस्थ झाले. म्हणजे एका बाजूनं शिवा काशीद, एका बाजूनं राजे आपल्या सैन्यासोबत त्या ठिकाणी मार्गस्थ झाले. वारा भयानक होता, पाऊस पडत होता, वाट बिकट होती. राजांना जे पाहिजे होतं ते होत होतं. ज्यावेळेस तुम्ही हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा, असं एक मन आहे. तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर देव पण तुमच्या रक्षणासाठी येतो. तसं निसर्ग राजाच्या रक्षणासाठी आला होता आणि पाऊस पडत होता आणि हे सगळे जण निर्धास्त सैनिक त्या ठिकाणी होते. पण त्र्यंबक भास्करावर ती जबाबदारी गडाची सोपून महाराज तर निर्धास्त झाले होते. त्यांना सांगितलं होतं की माझं काही हो, गड सोडायचा नाही, कारण महाराजांच्या तशा कडक सूचना होत्या आणि त्या पद्धतीने महाराज त्या ठिकाणी मार्गस्थ झाले होते. पण काय कमाल, हेर जे आहेत सिद्धी जोहरचे, त्यांना पालखी दिसली, त्या पालखीला बघितलं त्यांनी, त्यांना वाटलं आता राजे आहेत. त्या पालखीसोबत 15-20 जण होते, 15-20 सैनिक होते. पालखी दिसली, सिद्धी मसूद जो सिद्धी जोहरचा जावई आहे, सिद्धी जोहर जो सरदार आहे त्याचा जावई सिद्धी मसूदला त्या पालखीच्या पाठीमागं सिद्धी जोहरनं पाठवलं
आणि त्या पालखीला पकडलं. कारण 15 जण होते फक्त. आतमध्ये कोण आहे तर मी शिवाजी राजे म्हणून शिवाकाशीत खाली उतरला पालखीमधून आणि ते सिद्धी जोहरच्या समोर गेले. तुम्ही म्हणताल सर मग शिवाजी राजांना ओळखत नव्हते का? सिद्धी जोहर कशाला ओळखे? त्या काळामध्ये काही आपल्यासारखे मोबाईल होते का? चला आता फोटो गेलाय शिवाजी महाराजांचा, असं काहीच नव्हतं. सिद्धी जोहर फक्त नाव जाणतो शिवाजी राजांचं, पण त्या हेर जे असतात ना, त्या सिद्धी जोहरचे काही हेर जे आहेत ना, त्यांनी बघितलं की अरे हा शिवाजी नाहीये, हा शिवाजी नाही असं सिद्धी जोहरला सांगितल्यानंतर सिद्धी जोहरचा पारा त्या ठिकाणी आसमात गेला. आणि फार चौकशी केल्यानंतर शिवाकाशीतनं जेवढा वेळ घालवता येईल तेवढा घालवला. त्याला माहित होतं आपण तर जाणार आहे, पण राजे वाचले पाहिजेत, कारण राजांना तेवढाच वेळ भेटेल विशालगडाकडे जाण्यासाठी. कारण राजांची बातमी ज्यावेळेस कळेल त्यावेळेस हे घोड्यावर असतील, राजे चलत असतील, पळत असतील, आणि त्याच्यामुळं जेवढा वेळ काढता येईल तेवढा शिवाकाशीतनं काढला. पण शेवटी शिवाकाशीचा शिरछेद त्या ठिकाणी सिद्धी जोहरनं केला. आणि सिद्धी मसूद 10,000 फौजेसोबत शिवाजी राजांचा पाठलाग करत निघाला. विशालगडाकडे शिवाजी राजे चलत निघालेत, पळत निघालेत, अनवाणी पायाने निघालेत. पायामध्ये वाना पण नाहीत, कारण आवाज येईल. अनवाणी पायाने निघालेत. हे सगळे 600 सैनिक त्यांच्या सोबत निघालेत आणि त्यांच्या पाठीमागं सिद्धी जो मसूद आहे तो 10,000 फौजेसोबत राजांचा त्या ठिकाणी पाठलाग करत होता. पहाट झाली होती. 13 जुलै 1660चा तो दिवस. पहाट झाली होती. 13 जुलै 1660चा तो दिवस होता. राजे विशालगडाकडे आगीकूच करत होते. पाठीमागून बातम्या येत होत्या. सिद्धी मसूद इथपर्यंत आला, तिथपर्यंत आला, ताज्या दमाच्या सैन्यासोबत येतोय, 4 कोस दूर आहे, अशा बातम्या त्या ठिकाणी येत होत्या, राजांच्या कानी येत होत्या. आता मात्र बाजी प्रभूने राजाला विनंती केली. बाजी प्रभू हे वयस्क, राजांपेक्षा कितीतरी वर्ष वयाने मोठे, आणि बाजी प्रभूनं विनंती केली राजांना की राजे आता तुम्ही पुढे जा आणि आम्ही इथंच थांबतो आणि त्या सैनिकाचं त्या ठिकाणी आम्ही काय करतो, त्यांचा मुकाबला करतो. अशा पद्धतीनं बाजी प्रभूनं त्या ठिकाणी विनंती केली. आता मात्र बाजी प्रभू राजाला विनंती केली, महाराज आपण 300 फौजासोबत निघा, आम्ही 300 फौजासोबत इथंच खिंड लढवतो. कारण राजांना पण 300 लोक पाहिजे होते, कारण त्या विशालगडापाशी पण त्या ठिकाणी लोक होते, विजापूरचे दळवी वगैरे असे काही लोक होते तिथं. त्याच्यामुळे शिवाजी राजांसोबत तुम्ही 300 लोक जा आणि आम्ही 300 जण मिळून या ठिकाणी खिंड लढवतो. ती खिंड कशी होती सांगतो तुम्हाला. आपल्या गळ्यासारखी होती, गळ्यासारखी. हे समजा काय आहे ना, हे पन्हाळगड आहे, डोकं तुमचं पन्हाळगड आहे. पन्हाळगडावरून निघालेत महाराज आणि इथून खिंडीतून आलेत आणि कुठं पोहोचायचंय त्यांना, विशालगडावर पोहोचायचं. खिंड एवढीच, 10,000 सैनिक असू द्या, ॲट ए टाइम जाऊ शकत नाही, तिथूनच जावं लागणार त्यांना. आपण जेवण करताना कुठून, इथूनच जाणार ना, जाणार की नाही. ती बरोबर खिंडीमधूनच ते सैनिक येणार होतं, कारण त्यांना पर्याय नव्हता. 10 असू द्या, लाख असू द्या, त्यांनी जाणार मात्र इथूनच. आणि ती खिंड अशी होती की 8-10 लोकांच्या वर तिथं लोक जाऊ शकत नव्हते. आणि बाजी प्रभू त्या खिंडीच्या तोंडावर इथून येणारं सैनिक मारत राहायचं, अशा पद्धतीची योजना त्या ठिकाणी आखण्यात आली. 300 लोकांसोबत बाजी त्या ठिकाणी थांबले आणि 300 लोकांसोबत राजांनी जावं अशा पद्धतीची विनंती बाजी प्रभूनं त्या ठिकाणी केली. बाजी आहोत शत्रूचे सैन्य सुमारे 10,000 आणि तेही ताज्या दमाचे, आपण मात्र 600, आपण यांचा मुकाबला कसे करणार बरं. राजांनी प्रश्न विचारला, बाजी अहो कमाल आहे तुमची, त्यांनी 10,000, तुम्ही खिंड किती असू द्या ना, त्यांनी 10,000 आहेत, 10 पडले अजून येतील, 10 पडले अजून येतील, तुम्ही कसे लढवणार खिंड, आपण तर फक्त 600 जण. अशा पद्धतीनं राजांचा आणि बाजींचा त्या ठिकाणी संवाद चालू आहे. राजे तुम्ही 300 सैन्याची तुकडी घेऊन विशालगडाकडे रवाना व्हा आणि उरलेल्या 300 सैनिकाला घेऊन मी घोडखिंडीत त्यांना थांबवतो. आता बाजी प्रभू यांना माहित होतं काय होणार आहे पुढं. आपलं मरण अटळ त्यांना दिसत होतं, पण आपण गेलो तरी चालू. तिथं त्यांचा उद्गार आहे, आमच्यासारखे लाख मेले तर चालतील,
लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे राजे. माझ्यासारखे लाख मेले तर चालतील. एक बाजी गेला, दुसरा बाजी येईल, तिसरा बाजी येईल, चौथा येईल, पण एक शिवाजी गेल्यानंतर हजारो सालामध्ये दुसरा शिवाजी होणं शक्य नाही. त्याच्यामुळे लाख मेले तरी चालतील. त्याची काळजी, माझी काळजी करू नका. तुम्ही वाचणं आवश्यक आहे. अशा पद्धतीचे उद्गार त्या ठिकाणी बाजीनं त्या ठिकाणी काढले. तुम्ही विशालगडाचा वेढा फोडून गडावर पोहोचा. विशालगडावर पण वेढा दिला होता. तोफेचे बार करा म्हणजे तुम्ही सुखरूप पोहोचलात याची मला खबर मिळेल. आणि तुम्ही तेवढंच करा. जोपर्यंत तुम्ही पोहोचत नाहीत तोपर्यंत हा बाजी मारणार नाही. काळजी करू नका. तुम्ही गेल्यानंतर तोफेचे आवाज करा आणि तोफेचे आवाज ज्यावेळेस मी ऐकेल त्यावेळेसच माझे प्राण माझ्या शरीरामधून जातील. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी संवाद दोघांचा चालू आहे. 10,000 विरुद्ध 300 अशा पद्धतीचं आता युद्ध होणार होतं. राजे हा बाजी जोपर्यंत आहे या खिंडीत उभा आहे तोपर्यंत एकही गनिमाला या खिंडीच्या पार होऊ देत नाही. तुम्ही तोफेचे बार करत नाहीत तोपर्यंत हा बाजी मरणार नाही हे निश्चित. ह्याच्या खालीच जाऊ दे ना, किती का असणार, 10,000 असू द्या आणि किती असू द्या. तुम्ही जोपर्यंत विशालगडापर्यंत जात नाहीत तोपर्यंत एकाही सैनिकाला पुढे जाऊ देणार नाही. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जे बाजी प्रभू आहे त्यांनी वचन दिलं राजांना. घोडखिंडीच्या तोंडालाच गनिमी आले होते. सैन्याची 100 जणांची तुकडी तैनात होती. त्याच्या मागे अजून अशा सैन्याच्या तुकड्या होत्या आणि बाजी मात्र समोर दांडपट्टा घेऊन उभे होते. आता सगळ्यांनी ठरवलं, राजांना निरोप दिला आणि आता 300 जण होते. 100 आणि हे रात्रीपासून धावतायत, रात्रीपासून पळतायत. खायला अन्न नाहीये. सकाळ उलटून गेलीये आणि तरी लढायचं ह्यांना. आणि सिद्धी जोहरचे सैनिक कसे आहेत, नव्या दमाचे आहेत. खाऊन पिऊन राईट, त्याला म्हणतात नव्या दमाचे. त्यांच्या पोटामध्ये अन्न आहे आणि हे मात्र उपाशी आणि ह्यांना आता लढायचं आहे. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण दिसतं. त्या मुख्य भागावर स्वतः बाजी प्रभू दोन्ही हातात दानपट्टे घेऊन उभे राहिले. घोडखिंड 300 बादल सैन्य आणि बाजी प्रभू यांच्या महाप्रक्रमाने पावन होणार होते. या 300 लोकांचं बलिदान जाणार होतं आणि घोडखिंड पावन होणार होती. अशा पद्धतीचं ते वातावरण होतं. 300 बादल सैन्य आणि बाजी प्रभू सज्ज झाले. समोरून सिद्धीच्या सैन्याचे लोंढे येऊ लागले. ते लोंढे यायला लागले कारण जागा तेवढीच आहे जायला आणि युद्ध चालू झालं. हर हर महादेव म्हणत मराठे जोरदार प्रतिकार करत सुटले. आपला एक मावळा गनिमीच्या 1000 माणसांना महागात पडत होता. पिळदार मिशा अगदी समशेरी सारखा आणि दोन्ही हातात दानपट्टे घेऊन भराभरा फिरवीत शत्रूच्या मुंडक्या उडत बाजी समोर दिसत होते. महाराजांनी विशालगडाकडे आगीकूच साधारण 2 तास लागणार होते. 2 तासाचा प्रवास होता त्या घोडखिंडीपासून विशालगडापर्यंतचा. पण तो त्याच्यामध्ये ओंडे होते, नाल्या होत्या, कासरी नदी होती. ते ओलांडून राजांना जायचं होतं. विशालगड दिसला राजांना, विशालगड दिसला. पण हे काय, पायथ्याशी सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी सैनिकांसोबत हजर. हे विजापूरचे आपलेच लोक. महाराज म्हणले, नशीब आमचं इतच दुर्दैवी आहे की आमचेच लोक आमच्या विरोधात आहेत आणि हे सूर्यराव, हे जसवंतराव छोट्याशा वतनदारीसाठी शिवाजी राजांना अडवायला सज्ज झाले होते. विशालगडाच्या पायथ्याशी सपासप वार चालू झाले. राजांना बाजी समोर दिसत होता. राजे तुडवत होते, मारत होते, सपासप सैनिकांसोबत लढत होते. कारण त्यांना गडावर लवकरात लवकर पोहोचायचं होतं आणि बाजी आणि 300 बांदल सैन्यांना त्यांना वाचवायचं होतं. इकडे बाजी आवेशाने लढत होता. अंगावर अशी एकही जागा शिल्लक नव्हती जिथे त्याची जखम झाली नव्हती. आदल्या रात्री पन्हाळगडावरून निघालेले हे सैन्य पहाटे घोडखिंडीत पोहोचले आणि पहाटे घोडखिंडीतून थांबलेले बाजी प्रभू आणि मराठे 11-12 तास लढत होते आणि तेही 10,000 सैन्याच्या विरुद्ध. किती तास लढत होते हे? 11-12 तास. 300 लोक विरुद्ध 10,000ची खरी लढाई. ही काही रजनीकांतची लढाई नाहीये.
हे पिक्चरची लढाई नाहीये, ही खरोखरी लढाई आहे. आणि 10,000च्या विरुद्ध 300 मावळे अशा पद्धतीची 11 तास लढाई चढत होती, तेही 10,000 सैन्यांच्या विरुद्ध. बाजी आवरत नाही असं ज्यावेळेस लक्षात आलं सिद्धीच्या, इंग्रजी बंदूक आणायला सांगितली. आता हे आवरणं शक्य नाही. ह्यानी एवढ्या जखमा झाल्या की रक्त म्हणजे त्या बॉडीमधून, त्या शरीरामधून रक्त निघणं गेले तरी हा लढतोय. आता हा काही आवरणं शक्य नाही असं ज्यावेळेस लक्षात आलं, त्यावेळेस बंदुकीनं नेम त्या ठिकाणी लावला आणि बाजीवर गोळी चालवली. तेवढ्या त्वेषाने त्या ठिकाणी गोळी लागल्याच्या नंतर बाजी पडले आणि लगेच उठले, कारण माझे राजे अजून विशालगडावर पोहोचले नाहीत. आणि राजांना मी वचन दिलंय, जोपर्यंत राजे विशालगडावर पोहोचत नाहीत तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. असं म्हणून त्यांनी त्वेषाने उठले. लढायला सुरुवात झाली. भयानक युद्ध होतं. तोफेचे बार जोपर्यंत कानावर पडत नाहीत तोपर्यंत मृत्यू सुद्धा मला इथून नेऊ शकत नाहीत, असे बाजींचे उद्गार. साधारण 3 वाजता सकाळी निघाले राजे. तिकडं सगळं नदी ओलांडतायत. विशालगडाच्या पायथ्याशी त्या दोघांच्या हजारो सैनिकांसोबत लढतायत. त्यांना बाजी समोर दिसत होते, ह्यांना वाचवायचंय. एक एक सैनिक महत्वाचा आहे. पण महाराजांना 3 वाजले गडापर्यंत जाण्यासाठी, कारण ह्यांना सगळ्यांना नेस्तनाबूत करत राजे 3 वाजता गडावर धडपडत होते. तोफ गोळ्याकडे जात होते. स्वतः तोफ वाजवली त्यांनी. तोफेचे स्वतः आवाज केले आणि बाजीच्या कानावर ते तोफेचे आवाज ज्यावेळेस गेले तर त्यावेळेस बाजी निवांत निर्धास्त झाले. तरीही लढत राहिले. लढत लढत गतप्राण झाले, हुतात्मे झाले आणि घोडखिंड पावनखिंड म्हणून प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक खूप छान वाक्य आहे बाजी प्रभूंसाठी. तोफे आदीन मरे बाजी सांगा, तोफे आदीन मरे बाजी सांगा, मृत्यूला आणि चला घालू, स्वातंत्र्य संग्री रिपुवरी घाला, स्वातंत्र्य संग्री रिपुवरी घाला. अशा पद्धतीचे जीवाभावाचे राजांसोबतचे लोक होते. काय बाजी प्रभूला काय देणार होते राजे? बाजी प्रभू सोबत त्या 300 बांदलांना माहित होतं आपण मरणार आहोत. कोण तयार होणार होतं? हे वेडे लोक होते. आणि शिवाजी महाराजावर निश्चिम भक्ती होती त्यांची, आणि म्हणूनच आपल्या देहत्याग करायला पण ते तयार होत होते. अशा पद्धतीचे जे लोक आहेत त्यांना शतशः नमन. नरवीर बाजी प्रभू आणि बांदल सेना यांना त्रिवार अभिनंदन आपण सगळे करू आणि एकदा जयघोष करूया. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की.